आता पहा, काल परवाचीच या ठिकाणी एक निवासी जे आपल्याकडं स्टुडंट आहेत, त्यामध्ये मुली ज्या आहेत, तर यांच्या ठिकाणी मोबाईल जमा करण्यात आले. आता एक लक्षात ठेवा, मोबाईल जमा का केले जातात? तर तुम्ही त्याच्यामध्ये विनाकारण जो टाईमपास करता. पहा आता टाईमपास कोणता? सगळेजण फोनवर बिझीच असतात असा प्रकार नाहीये. आता मोबाईलमध्ये आपण पाहतो काय-काय नाही. Instagram नावाचं चॅनल आहे. वेगवेगळ्या ठिकाणी असणारे आपण त्याच्यावरती रील्स पाहत असतो. काही सीरियल पाहतात, फिल्ममध्ये असणारे काही चांगले-चांगले पिक्चर आलेले असतात, ते पण लोकं त्याच्यात पाहतात. बरेचसे विद्यार्थी त्याच्यामध्ये त्यांना Facebookचा इंटरेस्ट असते, ते त्याच्याकडेच लक्ष देतात. काही-काहींचं तर एकच असतं त्याच्यात, ते गेम खेळायचं एवढं वेड आहे त्यांना, की रात्र-रात्रभर गेम पाहतात आणि दुपारच्याला झोपी जातात. म्हणजे दिवसभर झोपतात आणि रात्री या ठिकाणी गेम पाहतात. तर मला एक सांगायचं आहे, की जे तुमचे मोबाईल घेतलेले आहेत, तर मग आमच्याकडे असणाऱ्या निवासी जेवढ्या पालकांना मला एक सांगायचं आहे. आम्हाला हे नाही म्हणायचं, की तुम्ही एवढे नियम बंधनं का लावता? तर एक लक्षात ठेवा, माझं प्रत्येक असणाऱ्या या ठिकाणी पाल्याला तेच सांगायचं आहे बघा, की मोबाईलपासून थोडेसे या ठिकाणी मुलांना आपण प्रत्येकजण म्हणतो दूर ठेवा, दूर ठेवा. परंतु एक लक्षात ठेवा, तुम्ही सुद्धा या ठिकाणी त्यांना सांगितलं तरी तुमचं ते ऐकणार नाहीत. आजची परिस्थिती तशी फोनच्या बाबतीत. मला फक्त एकच सांगायचं आहे, की त्यांना जे आहे सहज फोन घेता येईल, अशी या ठिकाणी तुम्ही तरतूद इकॉनॉमिकली करू नका. त्यांना काहीतरी अट घाला. तू हे कर तेव्हा तुला मोबाईल देईल. तू तुझा सरासरी तिथे मार्क्स असणार हे वाढव तेव्हा तुला फोन देईल. तू काहीतरी म्हणजे तुझं सक्सेस करून दाखव. काहीतरी पेपरमध्ये मार्क चांगले घे तेव्हा तुला फोन मिळेल. तर आता ते फोन जमा केल्याच्या नंतर पॅरेंट्सचे फोन येतात पालकांचे, की सर आमच्या विद्यार्थ्यांना मोबाईल परत करा. हे पहा, मी तर तुम्हाला एक सांगेल, आजची जी परिस्थिती अशी झालेली आहे, की ह्या फोनमुळे जे आहे, नको असणारे लोक सहज कॉन्टॅक्टमध्ये येऊ लागलेले. म्हणून किमान त्या विद्यार्थ्याला तो 4 महिने, 6 महिने चांगला या ठिकाणी स्टडी करेल, त्याचे मार्क्स चांगले वाढतील, अशा वेळेस तुम्ही या ठिकाणी त्याचा फोनचा निर्णय घेतला तर तो योग्य आहे. आणि जिथे मला वाटतंय, की जरी फोन तुमच्याकडे असला तर त्याचा काहीतरी टायमिंग ठेवा. म्हणजे आठवड्यातून 2 दिवस वापरा. शनिवार, रविवार सुट्टी असते तुम्हाला रविवारी, त्या दिवशी तुम्ही या ठिकाणी ठेवा घरच्याला कॉन्टॅक्ट करायला. मधले 5 दिवस या ठिकाणी तुम्ही मोबाईल आमच्याकडे जमा ठेवा. यामुळे काय होईल, ह्या मोबाईलच्या ऐवजी पुस्तक हातात येईल आणि अभ्यासाचं आपलं प्रमाण वाढेल ऑटोमॅटिक. आणि अभ्यासाचं प्रमाण ऑटोमॅटिक वाढलं की त्याचा रिझल्ट तुम्हाला माहिती आहे, की त्यामुळे डायरेक्ट परीक्षा पास आउट होत आहे. किती सोपं काम आहे. काय झालंय, पुस्तक हातात घेण्यामध्ये या ठिकाणी हातात घ्यायला कोणाचीच मानसिकता नाही राहिली. कारण या फोनने जे आहे तर अक्षरशः या ठिकाणी खूप लोकांना वेड लागलंय. तर हे पहा आता, जे या क्षेत्राशी रिलेटेड नाहीयेत. आता एखाद्या या ठिकाणी दुकान चालवतोय, मेडिकलवर बसतोय, आलं गिऱ्हाईक तर बघायचं, नसेल तर काय मोबाईल पाहत बसायचं. आता उद्या तुम्ही नोकरीला लागल्याच्या नंतर तुम्हीच पोलीस झाल्यावर तुम्हाला कुठे या ठिकाणी बंदोबस्त लागला, तिथे तुम्ही काय करणार आहे? रिकाम्या वेळेत पहा फोन. तेव्हा पहा ना, बरोबर आहे. किंवा तुम्ही आता कुठे या ठिकाणी बाहेर आहात, त्या टायमाला ठीक आहे अभ्यास करत नाही तुम्ही, रिकाम्या कामामध्ये आहात त्यावेळेस हे करा. प्रवासात आहे तिथे थोडासा वापर केला मान्य आहे. परंतु नेमकं तुम्ही जो अभ्यासाचा वेळ आहे त्याच अभ्यासाच्या वेळामध्ये जर तुम्ही फोन पाहणार असाल, तर नक्कीच सांगतो तुमचं जे मेरिटचं जे असणार या ठिकाणी, जसं आपण पाहतो की तुमचं जे नाव आहे ते मेरिटमध्ये बसणार नाही. म्हणून थोडंसं त्याला बाजूला ठेवा परीक्षेच्या काळापुरतं. म्हणून मला या ठिकाणी प्रत्येक पालकांना हे सांगायचं या व्हिडिओच्या माध्यमातून, की तुम्ही थोडंसं असणार या ठिकाणी मोबाईलबद्दल तुमच्या पाल्याचं प्रेम आणि त्या दोघांनाही या ठिकाणी जसं तुम्ही त्याला मोबाईल द्यावा हे जे म्हणता, की थोडंसं बाजूला ठेवा. कारण परीक्षा जी आहे जवळ येत आहे. म्हणून पाल्याने या ठिकाणी सांगावं आणि पालकांनी देखील या ठिकाणी त्यांना आग्रहच करू नका.
आणि त्यांच्याशी असणारा जो संपर्क आहे तुम्ही कामापुरताच ठेवा. ते तुमच्या नावाखाली सांगतात की आम्हाला घरी बोलायला फोन पाहिजे. दररोज पालकांनी पाल्याला म्हणजे बोलावंच असं काहीच नाही. 1-2 दिवसाला कॉन्टॅक्ट करा. काय तेच ते दररोज नको. कारण तुम्ही त्यांना तिकडचे मेसेज देतात, या इकडे कार्यक्रम आहे, याचं जमलंय, त्याचं जमलं, याचा कार्यक्रम आहे. काही घेणं-देणं नाही. सध्याचे प्रोग्राम आपण या ठिकाणी बंद ठेवा. परीक्षा वारंवार नसते ही बाब लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाने या गोष्टीचं पालन करा.